आपल्यावर आणि आपल्या घरावर कायम दत्तकृपा राहावी यासाठी काही प्रभावी उपाय चला जाणून घेऊया। ज्या घरावर दत्तकृपा असते त्या घराला संरक्षण कवच मिळतं असं म्हणतात। यासाठी दत्तकृपेचे मार्गही जाणून घेऊया। प्रत्येक गुरुवारी दत्तात्रय भगवानाची पूजा करावी। दत्तात्रयांच्या मूर्तीला चंदन, फुलं, बेलपत्र अर्पण करावे। यावेळी ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। दत्तभावनी किंवा श्री गुरुचरित्रातील पारायण रोज किंवा गुरुवारी करावं। यामुळे घरात आध्यात्मिक ऊर्जा वाढते आणि नकारात्मकता दूर होण्यास मदत मिळते। एवढेच नाही तर गुरुवारी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणं, हरभऱ्याची डाळ, बेसन किंवा पिवळ्या रंगाचे पदार्थ अर्पण करणं शुभ मानले जातं। त्याचबरोबर या दिवशी उपवास केल्यास घरातील वादविवाद कमी होतात आणि दत्तकृपा लाभते असं सांगितलं जातं। शिवाय भगवान दत्तात्रय हे भिक्षू होते, त्यामुळे गुरुवारी ब्राह्मण गुरु, साधू संत किंवा गरजू व्यक्तींना अन्नदान करावं। घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीला काही खास भेट द्यावी। शक्यतो गुरुवारी चण्याची डाळ, पिवळी फळं, पिवळी फुलं अर्पण करावी। जर आपल्याकडे भगवान दत्तांची मूर्ती किंवा चित्र असेल तर ती घराच्या ईशान्य दिशेलाच असावी। रोज त्याला धूप दीप दाखवावं, गोड नैवेद्य ठेवावा। श्री गुरुचरित्राचं रोज थोडं वाचन करावं किंवा गुरुवारी पूर्ण वाचन करावं। हे अत्यंत प्रभावी मानले जातं आणि घरात यामुळे दैवी शांती, त्याचबरोबर दत्तगुरूंची कृपाही वाढते। एवढंच नाही तर घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा, आई वडिलांचा आणि गुरुजनांचा सन्मान करावा। दत्तांची खरी कृपा गुरुच्या रूपातूनच प्राप्त होते असं म्हटलं जातं। याचबरोबर नेहमी सत्य, संयम आणि सेवावृत्ती जोपासावी। इतरांना मदत करावी। विशेषतः उपाशी व्यक्तींना अन्नदान करावं। घरात भांडणं, खोटेपणा आणि कटुता टाळावी। दर